नमस्कार, आज आपण बनवतोय ह्या अगदी छोट्या झालेल्या ड्रेसपासून एक नवीन ड्रेस। मुलगा रोज मुलीसाठी वेगवेगळे क्राफ्ट बनवत आहे म्हणून रडत होतात आणि उद्या त्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग पण आहे। गुजराती लुक त्याला दिला आहे, तर त्यांच्या टीचरांनी सांगितलं की भाड्याने ड्रेस आणा। पण भाड्याने कशाला आणायचा, क्रिएटिव्हिटी आहे ना सोबत। तर मी काय केलं बघा, हे छोटा झालेला ड्रेसची बाही आहे ना, त्याचा हा येलो कलरचा जो लेस आहे तो काढून घेतला। त्यानंतर सोबत दुपट्टा आला होता, त्याचे तुकडे करून बाहीला लावून घेतले। नंतर आपण त्यालाच लेस लावून घेतली। क्रिएटिव्हिटी सोबत असल्यावर कशाला विनाकारण भाड्याला पैसे गमवायचे। बघा, अशा प्रकारे मी साध्या अगदी ड्रेसला लेस लावून अतिशय सुंदर असं केलं आहे बघा। त्यानंतर जो आपल्या घरात कापड असतो ब्लाऊज पीस पडलेला, त्याचा आपण या ठिकाणी लांब अशी पट्टी कापून अशी या ठिकाणी खालच्या साईडला फ्रिल लावून घेतली आणि खालच्या साईडला त्याला लेस लावून घेतली आणि जी आपली गरब्याची लेस असते कलरफुल ती लावून कॉलर आणि बाहीला पण लावली। बघा, अशा प्रकारचा ड्रेस हा तयार झाला आहे। त्यानंतर त्याला तो घालायला दिला, तो इतका आनंदी झाला, इतका मजेनं घातला त्याने ड्रेस। त्यानंतर बघा, अशा प्रकारचं मी हे ब्रोच बनवलं, ते पण त्याला लावून घेतलं आणि उद्या त्याचा कार्यक्रम असल्यावर त्याची आज प्रॅक्टिस पण सुरू झाली। घातल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की तो अतिशय मस्त वेगात डान्स करायला लागला। बघा, अशा प्रकारे तो छानपैकी डान्स करतोय। तुम्हाला हा माझा क्रिएटिव्ह केलेला व्हिडिओ आणि क्रिएटिव्ह केलेला ड्रेस कसा वाटला आणि त्याची हाईट वगैरे वाढवून तो तुम्हाला कसा वाटतोय याचा मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि हो, अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या घरातील बाळांचे ड्रेस मोठे करून देण्याचा प्रयत्न करू शकता आणि गरब्यासाठी पण वापरू शकता किंवा मग विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी ज्या असतात स्कूलच्या, त्यासाठी पण हे आपण वापरू शकतो। अचानक गरबा गॅदरिंग सोबत आल्यामुळे हे माझा एक गरब्याचा ड्रेसचा व्हिडिओ आणि त्याच्या पण कामात आला हा ड्रेस आणि भाड्याचे पैसेही वाचले। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। हॅपी नवरात्री, थँक्यू।